शिलूज किचनमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी बनवणार आहे सारस्वत पद्धतीचे भानोले। अतिशय सोपी रेसिपी आहे। आपली तयारी थोडी करून घेतली का पटपट होतं, फारसं कष्ट नाही आहे त्याच्यामध्ये। हे भानोले आहेत कोबीचे आणि कांद्याची पात आणि मका असं सगळं मिळून हे भानोले मी तयार केलेत। मका ही माझी ॲडिशनल मी घातलंय कारण मक्यामध्ये फायबर असतं, तर ते फायबर आपल्याला फार गरजेचं असतं। आपण फायबरस फारसं खात नाही म्हणून हा मका मी घेतलाय आणि त्याचं आता आपण काय करायचं ते पुढे सांगते। ही तयारी आहे। हे खोबरं घेतलंय मी, थोडं ओलं खोबरं, नारळ, लसूण थोडी जास्त घेतली, हिरव्या मिरच्या आहेत, डाळीचं पीठ आहे, आपण त्याला म्हणतो बेसन, हे ज्वारीचं पीठ घेतलंय मी। हे एवढं सगळं लागेल असं वाटत नाहीये मला, पण जितकं आवश्यक आहे तितकं आपण घालू त्याच्यात। हे जिरे आहे, थोडा ओवा घेतलाय मी, थंडीचे दिवस आहेत म्हणून, हळद आणि तिखट, हा थोडासा गरम मसाला घेतलाय आणि हे धणे पावडर आहे, हे धणे पावडर घेतली। आता इथे पहा, हा मका घेतलाय मी आणि कोबी हा किसून आणि त्याच्यात कांद्याची पात पण चिरून घातली मी, थोडी कोथिंबीर पण ह्याच्यात घातली आहे मी, आणि कोबी आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर असं हे किसून घेतले। हा मका घेतलाय, हा उकडून घेतलाय मीठ घालून, त्याच्यात मी आता हे धणा पावडर टाकणार, थोडासा गरम मसाला टाकते मी, सगळा नाही घेतला मी, धणा पावडर मात्र पूर्ण घेतली, जिरं घालते वाटायला, हे लसूण घालते, ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या 2 हिरव्या मिरच्या मी थोडा कमी प्रमाणात घेते, अर्धीडच घेतली, तिखट पाहिजे तर आपल्याला ऍड करता येतं म्हणून। थोडीशी हळद पावडर टाकते, थोडी आपण मिरी पावडर टाकणार आहोत ह्याच्यात, अगदी किंचित, थोडीशी मिरी पावडर घेतली, लहान चमचा, थोडं खोबरं घालणार आहे, चवीसाठी। आता आपण हे पाणी न घालता वाटून घेणार, ह्याच्यात थोडं मीठ घालणार आहे मी, हे इथे पहा, हे मी वाटून घेतलंय सगळं। आता ते मी ह्याच्यात चिरलेल्या कोबी आणि कांद्याच्या पातीत टाकणार आहे। हे खूप बारीक करू नये वाटप,
थोडंसं दरदरं म्हणतात ना, जाडसर असं वाटावं. ह्याच्यात मी आता थोडंसं बेसन टाकणार. हे बाइंडिंगसाठी बेसन टाकावं लागतं आपल्याला. थोडं ज्वारीचं पीठ, आपल्याला जर वाटलं थोडं जिरं आपण टाकणार आहोत. जिरं टाकलं आपण वाटताना. आता ओवा टाकणार आहोत. आता मी हे मिक्स करते. हे जे वाटलंय ते थोडंसं मी आता धुवून घेते. मी हातानेच मिक्स करते कारण त्याच्यात गुठल्या व्हायला नको म्हणून. गाठी होतात ना, तसं नको व्हायला. आता कोबी सगळीकडे उपलब्ध आहे. कांद्याची हिरवी पात पण छान मिळते सगळीकडे. हे तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता. जेवणामध्ये भजी करतो ना, तसे भानोले आपण वाढू शकतो. किंवा मधल्या वेळेत आपलं जे खाणं असतं त्यालाही हे खुसखुशीत छान लागतं. मला वाटतं हे बाइंडिंग पुरेसे आहे. छान होतंय असं. हे कोबी वेगळा होणार नाही याच्याने. आपल्याला जर तसं वाटलं तर आपण थोडंसं आणि ॲडिशनल त्याच्यात बेसन घालू शकतो. छानपैकी वास सुटलाय लसणीचा आणि हिरव्या मिरचीचा वगैरे. छान वास येतोय गरम मसाल्याचा. आपण थोडं थोडं सगळं वापरलंय. आता मी फक्त याची थोडीशी चव घेऊन पाहणार आहे, मीठ बरोबर झालंय का नाही. कारण आपण मका शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता हे मीठ पाहावं लागेल आपल्याला कसं झालंय ते. थोडं मीठ कमी आहे. बाकी तिखटपणा वगैरे छान आलाय. मला वाटतं एवढं मीठ पुरेल. आता याच्यात मी थोडंसं मोहन घालणार आहे. म्हणजे तेल गरम करून ह्याच्यात तुम्ही तीळ सुद्धा वापरू शकता. थंडीचे दिवस आहेत, तीळ थोडेसे घातले छान लागेल, कुरकुरीत. हे पहा, मी थोडं 2 चमचे तेल घेतलंय मोहन म्हणून. हेही जास्त होईल असं मला वाटतं. 1 चमचा पुरे. आपण मोजून घालू. हे गरम करायला ठेवले मी आता.
पुरेसं गरम झालं, हे वाफा निघतात पहा. आता मी ह्याच्यात 1 चमचा घालते. ते थोडंसं हे होईल. पुरे झालं एवढं. आपण हे परत मिक्स करतोय. ज्यांना थोडंसं गोडसर लागतं त्याने थोडा गूळ घालायला हरकत नाही. याच्यात थोडा चवीपुरतं गूळ किंवा साखर तुम्ही वापरू शकता, तेही चांगले लागतं. मी आज गूळ आणि साखर वापरणार नाहीये, पण ज्यांना आवडतं त्यांनी घालायला हरकत नाही. चवीपुरता गूळ आणि साखर वापरायला काहीच हरकत नाही. छान हे बाइंडिंग तयार झालंय कोबीला. आता मी तवा गरम करते. आपण फ्राईंग पॅन मध्ये तेल घातलंय, गरम करायला ठेवले ते. थोडेसे तीळ घालते मी ह्याच्यात. मंदविस्त तव्यावर करावं हे, लो फ्लेमवर. आता मी हे थापणार आहे. ह्याच्यावर हलक्या हाताने करायचे. आपल्या बोटांची काळजी घ्यायची. ज्या नवीन विवाहित झालेल्या मुली आहेत, ज्यांना स्वयंपाकाची अजून सवय झालेली नाही, अशा मुलींनी प्लास्टिकचा एक कागद घ्यावा, त्याच्यावर थोडंसं तेलाचं बोट लावावं आणि मग हे असे छोटे छोटे भानोले थापावेत आणि मग ते प्लास्टिकचा कागद एखाद्या अशा पसरट स्पॅच्युलावर तो घालावा. ते त्याच्यात उतरून येतात असे छानपैकी. दाखवते मी तुम्हाला पाहिजे तर. म्हणजे बोट भाजायची तुम्हाला चिंता करायची गरज नाही. हे अशा प्रकारे हे पहा, हे झालंय. आता मला स्वयंपाकाचा 50 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे मी सरळ डायरेक्ट करते. फास्टेस्ट वे ऑफ कुकिंग. आता आपण हे मंद आचेवर हे झाकणार आहोत. या पॅनचं वरचं झाकण कुठे हरवलंय माहित नाही, त्यामुळे मी ताट झाकते सध्या. हे भानवले आपण परततोय आता. छानपैकी झालेत पहा, एकदम फॅन्टास्टिक सम्प्च्युअस दिसत आहेत. परत एकदा मी वाफ काढणार आहे.
हे पा, हे झाले भानुले तयार. छान दिसतात बघा किती मस्त. चवीला पण छानच असणार आहे. आता मी हे काढते प्लेटमध्ये. हे तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता, पोळी बरोबर तर एकदम फॅन्टास्टिक, वरण भाताबरोबर छान लागतात. एकदम काहीच करायची गरज नाही. हे केले का भाजी बिजी करायची गरजच नाही. जे वर्किंग विमेन आहे ना त्यांनी हे असं छानपैकी करावं. अगदी मस्त लागतात. सगळे खुश, मुलं पण खुश, नवरा पण खुश. संध्याकाळचं आल्यावर ऑफिसमधून किती दमलेले असतात त्या, आणि रोज नवीन काय करावं हा मोठा एक प्रश्न असतो. तेव्हा हे झटपट रेसिपी करायला काहीच हरकत नाही. हे पहा किती छान झाले, मस्त झाले एकदम. आता मी एक थोडंसं खाऊन पाहते. पोळी बरोबर तर मस्त लागतात. मस्त, टॉप. Thank you very much for watching. Please like and subscribe. Thank you.